बघतोय हा निकाल समोर येतो आहे, जरी सत्र नालाचा हा निकाल असला, पुढे अजूनही मोठ्या कोर्टामध्ये जाण्याची संधी असली तरी सुद्धा हा निकाल लागणं सुद्धा एकीकडे अपरिहार्य होतं, अपेक्षित होतं संपूर्ण पाटील कुटुंबियांना, असंही म्हणता येईल का? अगदी म्हणजे स्थानिक कोर्टाचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण स्थानिक कोर्टाच्या निकालामधनं जे मुद्दे महत्त्वाचे असतात त्याच मुद्द्यांवर पुढे खल केला जातो, नव्यानं काही सुनावणी होत नसते। त्यामुळे या निकालांमधले जे युक्तिवाद होते, या निकालांमधले जे फाइंडिंग्स आहेत किंवा कनिष्ठ न्यायालयाने जो निकाल दिला त्यातले जे निरीक्षण आहेत, स्ट्रिक्चर्स आहेत, त्या मुद्द्यावर पुढच्या कोर्टातले निकाल अवलंबून असतात। त्यामुळे हा निकाल अतिशय महत्त्वाचा होता। आताची महत्त्वाची बातमी, ओमराजे यांच्या निर्णयाबाबत अद्याप निश्चितता नाही। आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते, ओमराजे यांनी 5 फुटीर खासदारांचं टेन्शन वाढवलंय। आताची महत्त्वाची बातमी, खरं तर विनोद सर आपण ओमराजे यांच्या याच निर्णयाबद्दल बोलत होतो, कारण 20 तारखेच्या निकालानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार असं ओमराजे यांनी म्हटलेलं होतं आणि अजूनही त्यांच्या निर्णयाबद्दल कोणतीही निश्चितता समोर आली नाहीये। संजय राऊत ज्या पद्धतीने आरोप करतात त्या आरोपांमध्ये जर तथ्य असेल तर ओमराजेंची राजकीय कोंडी या निकालानं होऊ शकते, कारण ओमराजे आता ना धड इकडचे ना धड तिकडचे अशा स्वरूपाच्या कोंडीमध्ये अडकलेत असं म्हणता येईल। याच संदर्भात बोलण्यासाठी मोहसिन आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत। मोहसिन, राजकीय कोंडी ओमराजेंची होताना दिसते, कारण कुठे ना कुठेतरी या निकालाचा परिणाम ऑपरेशन टायगरच्या अंतिम क्लायमॅक्सवर होईल असं बोललं जात होतं आणि अशा वेळेला हा निकाल विरोधात जाणं ओमराजेंची कुठेतरी कोंडी झाली असं वाटतंय का? ओमराजेंची भूमिका आता ऑपरेशन टायगर संदर्भात काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। 5 फुटीर खासदारांचं टेन्शन ओमराजेंनी वाढवलंय का? कारण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत आहेत, विशेषतः संजय राऊतांनी एक आरोप केला होता, त्यांचं असं म्हणणं होतं की पवनराजे हत्याकांड प्रकरणाचा निकाल ओमराजेंच्या बाजूनं लावण्यासाठी ही डील केली गेली होती आणि त्यांना आश्वासन देण्यात आले आहे की निकाल नक्कीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे लागेल आणि त्या अनुषंगानं त्यांना फुटीर खासदारांसोबत घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं। आणि आता त्यानंतर जर या घडामोडी घडल्या असतील तर ओमराजेंची पुढची राजकीय भूमिका काय असेल? मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, कुठे ना कुठेतरी या निकालानंतर ओमराजेंची राजकीय कोंडी झाली असं म्हणता येईल का ऑपरेशन टायगरच्या संदर्भात? नक्कीच विनोद सर, ही कोंडी निंबाळकरांची जशी झाली तशीच कोंडी आता या 5 खासदारांची देखील झालेली आहे, कारण आपण बघतोय की ठाकरे गटाचे 9 खासदार आहे आणि 2/3 म्हणजे 6 खासदार ऑपरेशन टायगरसाठी लागणार आहे आणि त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना पकडून हे 6 खासदार होत असल्याची चर्चा होती। मात्र आता ओमराजे निंबाळकर यांची 2 दिवसापूर्वीची म्हणजे कालपर्यंतची जी प्रतिक्रिया आपल्याला येत होती त्यानुसार त्यांचं म्हणणं होतं की या निकालानंतरच मी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि ज्या पद्धतीने चर्चा सुरू होत्या की निकालासाठी आणि निकालाची आपल्या बाजूने लागावं म्हणून ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत जात असल्याचा आरोप होत होता आणि अशातच आता ओमराजे निंबाळकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या निकालामुळे आता या 5 जे खासदार आहेत ज्यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे त्यांची धाकधूक आता वाढलेली आहे, कारण ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावरच हे सगळं ऑपरेशन टायगर आता यशस्वी होणार असल्याचं जवळपास स्पष्ट होतंय। जे 6 खासदार आहेत त्यामध्ये ओमराजे निंबाळकर देखील महत्त्वाचे आहे, त्यामुळे 6 खासदार म्हणजे 9 पैकी 6 खासदार गेले तरच हा ऑपरेशन टायगर यशस्वी होणार आहे। त्यामुळे हा निकाल आता एकीकडे जरी या ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी महत्त्वाचा असला तरी या 5 खासदारांसाठी देखील हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यांची धाकधूक वाढवणारा हा निकाल आहे आणि त्यामुळे या सगळ्या निकालाची आता राजकीय अँगलनं देखील आता पडसाद उमटण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीवर काय आणखी राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा निकाल या सगळ्या खासदारांचा जे शिवसेने म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहे त्यांचा धाकधूक वाढवणार आहे। मोहसिन, अजून एक मुद्दा असा आहे, काही वेळापूर्वी आपल्याकडे बातमी आली होती, ती बातमी अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांसोबत या विषयावर चर्चा केलेली आहे आणि आता असा निर्णय झालेला आहे की CBI कोर्टात या प्रकरणात दाद मागितली जाणार आहे। या अनुषंगानं काही घडामोडी म्हणजे ओमराजेंच्या अनुषंगानं या घडामोडी घडतायत असं म्हणता येईल का? नक्कीच हेच अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण एकीकडे निकाल येतो आणि त्यानंतर काही क्षणात ही बातमी येते आणि स्वतः देशाचे गृहमंत्री यावर चर्चा करतात आणि तातडीने CBIला या सगळ्या प्रकरणात वरच्या न्यायालयात जाण्याबाबत चर्चा होते, सूचना दिल्या जातात। तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे एका महाराष्ट्रातील राज्यातून एका खुनाचा आरोप असलेल्या खटल्याचा निकाल होतो, त्यावर गृहमंत्री आणि एका राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चा करतात। त्यामुळे ह्या सगळ्या घटनेत एकनाथ शिंदेसाठी असो किंवा BJP साठी असो
हे निकाल किती महत्त्वाचा होता, कारण निंबाळकरांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरची ही जी चर्चा झाली आणि अशावेळी जर हे शेवटच्या क्षणाला जर ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगर जर फेल होत असेल किंवा ते सक्सेस होऊ शकलं नाही, तर हे एकनाथ शिंदेसाठी मोठा धक्का असू शकतो आणि याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर देखील उमटू शकतात. आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने 5 खासदारांचं टेन्शन वाढवणार आहे, तसंच एकनाथ शिंदेचं देखील टेन्शन वाढवणारा हे निकाल आहे. त्यामुळे या घडामोडी आता थेट राज्य पातळीवरून देश पातळीवरपर्यंत घडताना आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद मोहसिन, दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय की 2 महत्त्वाच्या घडामोडी या निकालाच्या अनुषंगानं अपेक्षित आहेत. ओमराजेंची प्रतिक्रिया या संदर्भात काय येते आणि विशेषतः एकनाथ शिंदे जे ऑपरेशन टायगर बद्दल कालच्या मेळाव्यात सुद्धा त्यांनी उघडपणे भाष्य केलं नव्हतं, ते आता या मुद्द्यावरून भाष्य करणार का? आणि ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आणि CBI कोर्टात नव्यानं दाद मागितली जाणार आहे का, अशा स्वरूपाची चर्चा त्यांच्यासोबत केलेली आहे. त्यामुळे त्या घडामोडी सुद्धा महत्त्वाच्या असतील.